आटपाडी तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार, अधिकारी कर्मचारी जोमात, सर्वसामान्य जनता मात्र कोमात. आज दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता आटपाडी येथील तहसील कार्यालयात आलो असता कार्यालयातील कर्मचारी हे आपल्या खुर्चीत न बसता दुपारी 2:45 पर्यंत कार्यालयात हजर राहत नाहीत. कारण काय होते तर सर्व्हर डाऊन आहे. मी दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी उत्पन्न दाखला काढण्यासाठी दिलाय, परंतु आज अखेर मला उत्पन्न दाखला दिला नाही. सादर दाखल्याचं प्रकरण हे तहसील कार्यालयातील अधिकारी वाघमोडे यांच्या टेबलकडे आहे. परंतु या अधिकारी यांना दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी विचारले असता सर्व्हर डाऊन आहे असं सांगून परत पाठवले व दाखला देण्याची मुदत ही 15 दिवसानंतर आहे असं सांगितले. परंतु असं सांगत असताना सदरचा दाखला हा ज्येष्ठ नागरिक यशोदा बापू कोळी यांचा आहे व यांचे वय 76 वर्ष याचा सुद्धा विचार हे कर्मचारी करत नाहीत. आणि सादर दाखला हा दिव्यांग व्यक्तीच्या पेन्शन कामी देण्याचा आहे हे सर्व माहीत असून सुद्धा जर अधिकारी कर्मचारी यांना जनतेची कीव येत नाही, शासन फक्त कागदावर लिहून देते की ज्येष्ठ नागरिक यांना समाजात सन्मानानं वागणूक द्यावी, यासाठी कायदे करते व अंमलबजावणी करणारे अधिकारी जर या योजनांना केराची टोपली दाखवत असतील तर राज्यात नक्कीच कर्मचारी राज चालू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. दिव्यांग व्यक्तींना सरकार विशेष सहाय्य करण्यासाठी कटिबद्ध आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र अधिकारी वर्ग हा सामान्य लोकांची पिळवणूक करत आहे. या सर्व गोष्टींना कोण लगाम घालणार? माझी माननीय मुख्यमंत्री मानवाधिकार आयोग जिल्हाधिकारी यांना हात जोडून विनंती आहे की असे मुजोर अधिकारी यांच्यावर वेळीच अंकुश ठेवावा. सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार कोळी हिवतड यांची ही तक्रार आहे, असं निवेदन मनसे नेते प्रकाश गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिले आहे.